Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण 8th स्टँडर्डचं फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे जे चॅप्टर आहे ते स्टार्ट केलं आहे. खूप इंटरेस्टिंग मजेशीर चॅप्टर आहे. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 6.3. त्याच्यामधलं क्वेश्चन नंबर 2 मधलं सिम्प्लिफाय मधलं आहे तिसरं उदाहरण. पहिले दोन उदाहरणं ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहेत, कारण मी खूप डिटेलमध्ये अगदी बारकावे त्या उदाहरणांमध्ये सांगितले. मला फटाफट पण करता येईल, पण आपल्याला काही घाई नाही. आपल्याला सगळं व्यवस्थित बेसिक पासून क्लिअर करायचं आहे. त्याच्यामुळे मी हळूहळू ही उदाहरणं घेते आहे. सो डोंट वरी. ओके, सो आता इथे काय दिलं, a + b³. आता a + b³ तुम्हाला सगळ्यांना हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलो आहोत. फॉर्म्युला a + b³ इज इक्वल टू व्हॉट स्टुडंट? That is a³ + 3a² b + 3ab² + b³. आलं लक्षात? आठवलं सगळ्यांना? पहिले 3a² b, पहिले a चा स्क्वेअर करायचा, मग काय करायचं 3ab² करायचा आणि फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचा क्यूब करायचा. हा आपला याच्यासाठी फॉर्म्युला आहे. मग काय करणार आहोत आपण? हे दिलंय याचा काही संबंध नाही. याचा आपल्याला काय करावं लागणार आहे? हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. म्हणून परत एकदा एक्झाम्पल लिहून घेऊया. a + b³ - a³ - b³. किती छान उदाहरण आहे, समजून घ्या. मग याच्या ऐवजी आपण याचं हे एक्सपान्शन लिहून काढूया. हे एक्सपान्शन काय येईल तुमचं? a³. फक्त याच्या ऐवजी आपण हे लिहिलेलं आहे, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ओके, 3a² b 3ab² + b³. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लिहिलं. त्याच्यानंतर पुढे काय दिलं त्यांनी? -a³. त्याच्यानंतर पुढे काय दिलं त्यांनी? -b³. आता काय करायचं? साधं सोपं, लाईक टर्म सगळे जवळ आणायचे. मग आता a³ - a³, हा a³ + a³ आणि -a³ काय झाला? इथेच आपण कॅन्सल करून टाकला. त्याच्यानंतर b³ पण कॅन्सल करता येईल. +b³ आणि -b³ इथेच आपण कॅन्सल करून टाकला. सिम्पल, मज्जा येते कॅन्सल करायला. किंवा अजून एक स्टेप वाढू शकतात. a³ + b³ जवळ आणायचे आणि मग कॅन्सल करायचे आणि a - b³ म्हणजे अशा पद्धतीने बघा. ही स्टेप पण पाहिजे तर तुम्हाला मी करून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी. प्लस इथे काय b³ आणि -b³, हे जवळजवळ आणले, लाईक टर्म्स आणि मग यांना कट करा. अशी ही स्टेप करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं काय आहे? यांचं काहीच होऊ शकत नाही, कारण आता 3 + 3a² b आहे आणि इकडे काय 3ab² आहे. मग यांचं काहीच होऊ शकत नाही. मग उत्तर काय आलं आपलं लास्टला? 3a² b आणि प्लस 3ab². दिस इज युअर फायनल आन्सर. किती सिंपल आहे, किती छान उदाहरण आहे. समजलं सगळ्यांना? समजलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, टीचर येस वी अंडरस्टँड द एक्झाम्पल. लिहिलं, याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला. त्याच्यानंतर उदाहरण लिहून घेतल्यानंतर याच्या ऐवजी त्याचं हे एक्सपान्शन लिहिलं. त्याच्या पुढे a³ - b³ लिहून टाकलं. लाईक टर्म्स +a³ - a³ कॅन्सल केलं, +b³ - b³ कॅन्सल केलं आणि हे जे उरलं ते आलं आपलं आन्सर. क्लिअर? ओके, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, त्याच पद्धतीने हे 4th एक्झाम्पल पण आहे. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचं सांगण्याची गरज नाही. हा तुमचा p³ म्हणजे काय आहे? तुमचा a³ आहे. हे मायनस चिन्ह तसं लिहिलं. ही पूर्ण टर्म म्हणजे तुमचं b आहे, म्हणजे b³. a³ - b³ हा फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचा. पहिले फॉर्म्युला कोणता यूज करायचा ते डिसाईड करायचं. आता याचं एक्सपान्शन माहिती तुम्हाला, a - b, इथे a² + ab + b², हे काय आहे त्याचं एक्सपान्शन. ते एक्सपान्शन आपण लिहून घेतलं. लिहून घेतल्यानंतर आपण परत एकदा नेहमीप्रमाणे एक्झाम्पल लिहून घेऊया. लिहून घेतल्यानंतर a कोणता b कोणता? हा तुमचा a झाला, हा तुमचा b झाला. मग समजण्यासाठी आपण परत एकदा लिहून घेत असतो. a म्हणजे p आणि b म्हणजे p+1. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं. आता फक्त ही a आणि b ची किंमत म्हणजे ही आणि ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. पहिले काय सांगितलं त्यांनी? a - b करा पहिल्या ब्रॅकेटमध्ये. मग a करा. a काय तुमचा? p घेतला. मग मायनस लिहा, मायनस लिहिलं. मग काय करा त्यांनी सांगितलं? b. मग b घ्या. b म्हणजे काय लिहिलं तुम्ही? p+1 अशा पद्धतीने लिहून घेतला आणि मग हा ब्रॅकेट कंप्लीट केला. ठीक आहे. काय केलं? दिस इज युअर a म्हणजे p लिहून घेतला, मायनस देन b म्हणजे काय? p+1, हा ब्रॅकेट तसा लिहिला. आता आपल्याला किमती टाकायच्या आहे ह्या ब्रॅकेटमध्ये. मग पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं त्यांनी? a² करा. a² करा म्हणजे काय? ह्याचा स्क्वेअर करणार, p चा स्क्वेअर करणार.
हे प्लस साईन तसंच तसं लिहिलं मी. मग पुढे काय करा सांगितलं त्यांनी, ए इंटू बी करा. ए काय तुमचा पी इंटू बी म्हणजे काय करा, पी प्लस 1. हा तुमचा ए, हा तुमचा बी, यांचा गुणाकार करायला लावला, लिहिलं. त्यानंतर प्लस बी स्क्वेअर करा. बी स्क्वेअर करा म्हणजे याचा परत तुम्ही स्क्वेअर करा. अशा पद्धतीने त्यांनी जसं सांगितलं तसं आपण किमती टाकून घेतल्या. मग आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया सगळ्यात पहिले. मग आता हे जर आपल्याला हे करायचं असेल तर हे चिन्ह सगळे ब्रॅकेट काढून टाकूया. पी मायनस पी प्लस 1. ठीक आहे. त्यानंतर आता हे पुढे सॉल्व्ह करूया. पी स्क्वेअर, आता यांचा जर आपण गुणाकार केला याने यांना मल्टिप्लाय केलं, हे किती सिंपल आहे. पी इंटू पी काय झालं तुमचं, पी स्क्वेअर. हे प्लस चिन्ह तसंच तसं, परत पी इंटू 1 काय झाला तुमचा, पी झाला. या दोघांचा गुणाकार करून घेतला. गुणाकार करणं सोपं आहे. पी इंटू पी, पी स्क्वेअर प्लस साईन ॲज इट इज, पी इंटू 1 पी, 1 पी. ठीक आहे. आता इथे मात्र कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए प्लस, इथे रफ करून दाखवते तुम्हाला, ए प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे आहे आपलं एक्सपान्शन. मग आता इथे पी प्लस 1 स्क्वेअरसाठी ते वापरायचं. हा तुमचा ए झाला, हा तुमचा बी झाला. ठीक आहे. पहिले काय करा म्हणतात ते, ए स्क्वेअर करा म्हणजे पीचा स्क्वेअर करा, प्लस 2 इंटू ए करा. ए म्हणजे पी, बी म्हणजे 1. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बी स्क्वेअर करा म्हणजे 1चा स्क्वेअर करा. मग पी स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 2 इंटू पी 2p प्लस 1चा स्क्वेअर 1. म्हणजे या सगळ्यांचं एक्सपान्शन काय आलं, पी प्लस 1 स्क्वेअरचं एक्सपान्शन पी स्क्वेअर प्लस 2p प्लस 1. मग हे लिहिण्याऐवजी आपल्याला हे लिहायचं आहे इथे एक्सपान्शन. चला लिहून घेऊया. पी स्क्वेअर प्लस 2p प्लस 1. याच्याऐवजी हे एक्सपान्शन लिहिलं आणि त्याला ब्रॅकेट कंप्लीट केला. आता आपण सोडवूया. समजते सगळ्यांना, हळूहळू सांगते मी. सो इथे प्लस पी मायनस पी काय झाला, कॅन्सल. इथे फक्त तुमचा 1 राहिला. ह्या ब्रॅकेटमध्ये आता लाईक टर्म जवळ आणूया. ऑलरेडी आहे पी प्लस पी, पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, ही ऑलरेडी लाईक टर्म आहे. अजून पी आहे, हा पी स्क्वेअर, हा पी स्क्वेअर आणि हा पी स्क्वेअर, 3 पी स्क्वेअर आहे. त्यांना जवळ आणूया. पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर जवळ आणले. त्यानंतर ह्या दोघांना जवळ आणूया. हे पण लाईक टर्म आहे. जरी इथे 2 नाही, तिथे 1 आहे ना, 1p आहे, 1p अधिक 2p. ठीक आहे. ह्या दोघांना जवळ आणलं. ह्या तिघांचा एक ग्रुप तयार झाला आणि प्लस 1 ॲज इट इज. ठीक आहे. मग आता आपण सॉल्व्ह करूया. इथे 1 आला तुमचा. मग आता पी 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 किती झाले तुमचे, 3p स्क्वेअर झाले. इथे 1 असतो, हा 1 प्लस 2 किती झाले तुमचे, 3p झाले आणि प्लस 1. मग आता ह्या ब्रॅकेटला 1 ने मल्टिप्लाय करा. 1 ने कुठल्याही संख्येला गुणाकार केल्यानंतर उत्तर तीच संख्या येत असते. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय येईल, 3p स्क्वेअर प्लस 3p प्लस 1. गॉट इट एव्हरीवन? समजलं उदाहरण? सिंपल होतं. हे ए, हे बी, मग त्याचं एक्सपान्शन. मग ए कोणता, बी कोणता, किंमत टाकली याच्यामध्ये ही, याच्यामध्ये पूर्ण ही. त्याच्यानंतर याचं काय केलं आपण, एक्सपान्शन केलं ह्या फॉर्म्युल्याने. त्याचं उत्तर इथं लिहिलं. त्याच्यानंतर लाईक टर्म्स जवळ आणले. हा प्लस मायनस कट केला, 1 राहिला. हे 3p जवळ आणले, 3p वर्ग झाला. हे p आणि 2p 3p झाला आणि प्लस 1 ॲज इट इज आला आन्सर. सो अशा पद्धतीने आपण इथे 4th एक्झाम्पल पण इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट्स, एक स्टेप आपली इथे राहून गेली होती की इथे -1 कॉमन निघाला होता. तिथे आपण जो +1 काढला होता तिथे -1 कॉमन निघाला होता. आणि -1 कॉमन केल्यानंतर जेव्हा आपण -1 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तर तिथे तुमचा आन्सर -3p स्क्वेअर. हे मधले चिन्ह सगळे मग चेंज होणार आहे. -1 इंटू -3, -1 इंटू -3, -1 इंटू -1 म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे या पद्धतीने. की जे मगाशी आपण उदाहरण सोडवलं त्याच्यामध्ये आपण +1 कॉमन काढला होता पण तो +1 नव्हता, तो -1. मग आपण हे p -p आणि इथे असं अशा पद्धतीने होता. मग हा +p -p कॅन्सल केला होता आणि हा -1 काढला होता. तो मायनस साईन राहून गेलं होतं आपल्याकडून. सो -1 आपण कॉमन निघाला. मग -1 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर तुमचं हे आलेलं आहे. ठीक आहे. सो चिन्ह किती मॅटर करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल या उदाहरणावरून. So student, let's see the next example. So student, this is the last example in 6.3. Finally आज आपला 6.3 complete होणार आहे. 3 मार्क्सचा एक्झाम्पल आहे. खूप छान आहे, सिंपल आहे, समजून घ्या, घाबरून जाऊ नका.
सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यासोबत घाबरायचं काही काम नाही, समजून घ्या, फक्त मी काय सांगते नीट ऐका आणि त्याच्यानुसार लिहा. ठीक आहे. सो ही पूर्ण टर्म काय आहे तुमची ए, म्हणून तो ए क्यूब झाला, मग मायनस साईन लिहिलं. ही पूर्ण टर्म काय आहे तुमची बी, म्हणून ए क्यूब मायनस बी क्यूब झालं. फॉर्म्युला कोणता वापरायचा समजला. ठीक आहे. मग याचं एक्सपान्शन काय आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे तर समजलं, पहिली स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली असेल. परत आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. 3xy मायनस 2ab आणि 3xy प्लस 2ab. तुमच्या एक लक्षात आलं असेल की ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये सेम ब्रॅकेट असतात. सेम आहे बघा, 3xy मायनस 2ab, इथे 3xy प्लस 2ab, सेम सेम दिलेलं असतं, फक्त एकदा प्लस एकदा मायनस. मग ही पूर्ण टर्म तुमची ए झाली, ही पूर्ण टर्म तुमची बी झाली. हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. मग ए कोणता बी कोणता लिहून घेऊया. ए आहे तुमचं 3xy मायनस 2ab, बी काय आहे तुमचं 3xy प्लस 2ab. हे तुमचं ए आहे, हे तुमचं बी आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता ही जी किंमत आहे ए आणि बी ची फक्त आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची, दुसरं काही करायचं नाही. ठीक आहे. सो मी डायरेक्ट स्ट्रेटमध्ये लिहिते. ठीक आहे. ए मायनस बी, पहिले ए मायनस बी सांगितलं त्यांनी आपल्याला करायला. काय सांगितलं, ए मायनस बी. मग ए कुठे तुमचा, हा तुमचा ए. मग हा ए लिहून घेतला मी पहिले, 3xy मायनस 2ab. ठीक आहे. मग त्यांनी मायनस करायला लावलं म्हणून इथं मी मायनस लिहिलं. बी काय तुमचा, बी कुठे, तो तुमचा बी आहे, तो बी तिथे लिहून घेतला, 3xy प्लस 2ab. सो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, ए मायनस बी करा. म्हणजे मग हा ए घेतला तिथून, मायनस चिन्ह तसं लिहिलं, बी घेतला मी तिथून, तो इथे लिहिला. अशा पद्धतीने एवढं केलं आहे मी. ठीक आहे. मग आता हे करायचं आहे आपल्याला. परत एक ब्रॅकेट टाकूया, ए स्क्वेअर करा. काय म्हटले ते, ए स्क्वेअर करा. म्हणजे तुमचा ए काय आहे 3xy मायनस 2ab, याचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. प्लस करा, प्लस केला तुम्ही सांगते त्या पद्धतीनेच करतोय आम्ही. ओके. सो प्लस ए इंटू बी, दोघांचा गुणाकार सांगितला. मग ए काय तुमचा 3xy मायनस 2ab, त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, गुणाकार करा. मग इंटू हा काय आहे बी सांगितलं, मग बी काय आहे 3xy प्लस 2ab. हां ठीक आहे. यांचा गुणाकार बाबांना तुम्ही सांगता तसंच करतोय आम्ही. प्लस प्लस सांगितला, प्लस प्लस हां प्लस घेतला. बीचा स्क्वेअर करा. बीचा स्क्वेअर म्हणजे 3xy प्लस 2ab, याचा स्क्वेअर करा. हो करतो आम्ही, सगळं करतो, हळूहळू करतो. तुम्ही पण हळूहळू उदाहरणं सोडवा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथे मायनस करायचं आहे. मायनस करायचं म्हणजे चिन्ह सगळे काढून टाकूया, सगळे ब्रॅकेट काढून टाकूया. मग 3xy मायनस याचा ब्रॅकेट काढला, मायनस 2ab. आता काय सांगितलं तुम्हाला, कितीदा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह चेंज करायचे. हा प्लस 3xy इकडे काय झाला मायनस 3xy, हा प्लस 2ab इकडे काय झाला तुमचा मायनस 2ab. सो अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथे काय करायचं, हा तुमचा ए, हा मायनस, हा तुमचा बी, हा पूर्ण ए, हा तुमचा पूर्ण बी, आणि याला जर आपण असं ब्रॅकेट टाकून बघितला आणि वरती असा स्क्वेअर लिहिला तर मग कोणता फॉर्म्युला तयार होतो, ए मायनस बी स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला इथे, ए मायनस बी स्क्वेअर. सो तिथे ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती सगळ्यांना, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. कशासाठी वापरायचा, 3xy मायनस 2ab याच्यासाठी वापरायचा आहे. मग ए काय झाला तुमचा हा, बी काय झाला हा, याच्यामध्ये किमती टाका फक्त. ए स्क्वेअर करा, त्यांनी काय सांगितलं, ए स्क्वेअर करा. ओके करतो. ए स्क्वेअर करा म्हणजे 3xy चा स्क्वेअर केला, हो केला. पुढे काय करायचं, मायनस चिन्ह दिलं, पुढे काय करायचं 2 लिहिला, पुढे ए लिहा त्यांनी सांगितलं. मग ए काय आहे 3xy इंटू बी करा, बी काय तुमचा 2ab. ठीक आहे बाबांनो, सगळं तुम्ही सांगतो त्या पद्धतीनेच करतोय. प्लस बी स्क्वेअर करा, प्लस बी स्क्वेअर करा म्हणजे तुमचा 2ab चा स्क्वेअर आम्ही करणार आहोत. हो करतोय आम्ही, सगळं करतोय. ओके. सो लक्ष द्या सगळ्यांनी. सो 3xy चा स्क्वेअर काय झाला, 3 चा स्क्वेअर तुमचा 9 झाला, x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर, y चा स्क्वेअर 9y स्क्वेअर झाला. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करूया, 2 3 जा 6
आणि 6 2 जा 3 2 6 6 2 12 किती झाले मायनस चिन्ह आहे पण इथे 12 सगळ्या संख्यांचा गुणाकार 12 मग XY AB आहे मग कसं लिहिणार तुम्ही पहिले AB येतं की XY येतं पहिले AB येतं म्हणून पहिले AB लिहिले मग त्या XYला जोडून दिलं ठीक आहे त्याच्यानंतर प्लस याचा स्क्वेअर करायचा 2 चा स्क्वेअर 4 A चा स्क्वेअर A स्क्वेअर B चा स्क्वेअर B स्क्वेअर सो अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला वापरून याची किंमत इथे काढून घेतलेली आहे मग आता ही किंमत काढली ना मग याची किंमत काढली ना मग हे लिहायचं नाही याच्याऐवजी हा काढलेली किंमत इथे लिहून घ्यायची आहे ठीक आहे चला लिहून घेऊया आता मग याच्याऐवजी ही लिहिणार आहे 9x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 12abxy प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर बाबांनो लिहिली याच्याऐवजी ही किंमत आम्ही लिहिली आता पुढे ह्याचं काय करायचं याचा तोच फॉर्म्युला आपला एकदा प्लस एकदा मायनस मग एकदा प्लस एकदा मायनस मग काय करणार तुम्ही 3xy याला क्यूबच्या फॉर्ममध्ये घ्या आणि मायनस 2ab याला क्यूबच्या फॉर्ममध्ये घ्या ओके सो फॉर्म्युला सगळ्यांना माहिती ना परत एकदा सांगू का a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a प्लस बी a मायनस बी हा फॉर्म्युला याच्यासाठी यूज करायचा आहे कशासाठी याच्यासाठी कारण हे a प्लस a मायनस बी आहे a प्लस बी आहे मग त्याच्याऐवजी आपण काय करणार हे शॉर्टकट a स्क्वेअर सॉरी इथे चुकलं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग आपल्याला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथे करून घ्यायचं आहे इथे स्क्वेअर इथे पण स्क्वेअर करून घेऊया ओके मिस्टेक हो जाती है किसी से भी ओके सो 3x स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर y स्क्वेअर झाले मायनस 2ab स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4a स्क्वेअर b स्क्वेअर झालं ठीक आहे आलं यांचं पण उत्तर आलं ते आता याच्याऐवजी हे इथे लिहून घेणार आहे ठीक आहे प्लस 9x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर ठीक आहे यांचं पण आपण आन्सर इथे लिहून घेतलेलं आहे मग आता राहिलं तुमचं हे राहिलं आता याचा तुम्हाला परत हा तुमचा a झाला हा तुमचा b झाला a प्लस बी स्क्वेअर मग आता हे परत काढण्याची गरज नाही ऑलरेडी a मायनस बी स्क्वेअरचं उत्तर काढलंय तेच कॉपी करायचं फक्त मायनसमध्ये पहिले याला मायनस चिन्ह असतं प्लसमध्ये सगळीकडे काय करतो आपण प्लस चिन्ह लिहितो मग याच्याऐवजी याचं एक्सपान्शन तुम्ही काय लिहिणार आहात हेच उत्तर कॉपी करायचं फक्त इथे प्लस चिन्ह द्यायचं सो चला कॉपी करूया 9x स्क्वेअर y स्क्वेअर किती मज्जा येते असं आयतं उत्तर मिळाल्यानंतर ओके सो प्लस 12abxy प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर ओके सो अशा पद्धतीने मिळालेला आहे मग असा हा आपला ब्रॅकेट इथे तयार झालेला आहे ओके चला पुढची स्टेप करूया आता इथे आपण प्लस मायनस कॅन्सल प्लस 3xy मायनस 3xy काय झाले तुमचे कॅन्सल आणि हे मायनस 2ab काय होणार आहे तुमचे मायनस 4ab अशा पद्धतीने होणार आहे मायनस 2 काय झाले मायनस 4 ab काय झाले कॉमन त्याला जोडून दिला आता हे करूया आता इथे बघा लाईक टर्म शोधूया 9x स्क्वेअर y स्क्वेअर 9x स्क्वेअर y स्क्वेअर 9x स्क्वेअर y स्क्वेअर 3 वेळा आहे 3 वेळा आपण जवळजवळ लिहून घेऊ किंवा डायरेक्ट ॲडिशन केली तरी चालणार आहे 9 1 9 9 2 18 9 3 27 x स्क्वेअर y स्क्वेअर असं लिहिलं पण तुम्हाला समजण्यासाठी लिहिते परत एकदा बाळांनो स्टेप सोपं आहे मज्जा येते का मज्जा येत असेल तर जरा S टाका कमेंटमध्ये ओके सो हे 3 जवळ लिहून घेतले त्याच्यानंतर काय करायचं प्लस 12abxy हे मायनस 12abxy आणि हे प्लस 12abxy इथेच कॅन्सल यांना इथे काही आणायची गरज नाही आता हे 4ab स्क्वेअर इथे काय आहे तुमचे प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर इथे मायनस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर 3 वेळा आलेले आहे हे पण याच्या खाली अंडरलाईन केलं याच्यामध्ये पण हे प्लस मायनस काय झाले तुमचे कॅन्सल मग राहिलं काय तुमचं राहिलं बघा काय 4ab मायनस 4ab 9 1 9 9 2 18 9 3 27 मग काय इथे 27x स्क्वेअर y स्क्वेअर राहिले आणि इथे फक्त 4a स्क्वेअर बी स्क्वेअर आपले राहिले एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा अजून एक स्टेप करायची याने याला गुणायचं परत याने याला गुणायचं आणि मग उत्तर लिहायचं गुणाकार करणं सोपं आहे 27 गुणिले 4 27 गुणिले 4 कुठे करू आता बाबा फळा सगळा भरलाय आपला 27 × 4 4 7 चोक 28 इथे 2 4 2 जा
8 9 and 10 108 किती आलं 108 किती -108 मग अशी चिन्ह चुकलं होतं आपलं -108 येणार आहे गुणाकार दोन्ही संख्यांचा. त्याच्यानंतर पहिले त्याला ए बी जोडून देणार कारण ए अगोदर येतो ना ए बी. त्याच्यानंतर त्याला x² y² जोडून देणार. ठीक आहे चला मग आता परत कशाचा गुणाकार करायचा -4 आणि +4 मग 4 4 जा 16 पण चिन्ह मात्र मायनस देत असो. सो 4 4 जा 16 सो 16 -16 जोडणार कसं ए बी. हां आता एचं होऊ शकतं ना इथे 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 2a आणि इथे अजून एक म्हणजे a³ झाला. काय होईल तुमचा a³ इथे 2b आणि इथे अजून एक b म्हणजे b³ झाला. सो अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. किती छान उदाहरण होतं बघा. सिंपल होतं. एवढा फळा भरलेला आहे घाबरून जाऊ नका. सिंपल पहिले फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युल्यावरून ए बी ठरवून घेतला हा तुमचा ए आणि बी आला. ठीक आहे मग हे ए बीची किंमत आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये अशा पद्धतीने टाकली बघा. इथून इथून एवढं पूर्ण लिहून घेतलं. त्याच्यानंतर यांची मायनस करायला लावली ना मग मायनस करण्यासाठी सगळे ब्रॅकेट काढून टाकले आणि मग हे अशा पद्धतीने आलं. त्याच्यानंतर याच्यासाठी ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करा त्याचं उत्तर हे आलं. ते इथे कॉपी केलं. त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला एकदा प्लस एकदा मायनसचा त्याचं उत्तर ते आलं. ते इथे लिहिलं. परत याच्यासाठी काय केला प्लसचा फॉर्म्युला मी डायरेक्ट उत्तर काढलंच नाही डायरेक्ट तेच कॉपी केलं फक्त चिन्ह बदलून घेतलं. त्याच्यानंतर सगळे काय केलं लाईक टर्म्स जवळ आणले. लाईक टर्म 9x² हे 3 9x² हे +12ab(xy) हे कट केलं. त्याच्यानंतर हे 4 4a²b हे सगळे जवळ आणले. याच्यातला प्लस मायनस कट केला राहिला एकच. मग इथे -4ab शिल्लक राहिलं आणि हे शिल्लक राहिलं. मग याचा आणि याचं मल्टिप्लाय केलं ते आलं. याचं आणि याचं मल्टिप्लाय केलं हे आलं. समजलं सगळ्यांना. छान मस्त उदाहरण होतं. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग मजेशीर उदाहरणांसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.